हाय एव्हरीवन, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. सो तर खूप दिवसानंतर मी लॉंग व्हिडिओ अपलोड करत आहे आणि आमच्या इकडे ना कंटिन्यू 4-5 दिवस झालं पाऊस चालू आहे. मे महिन्यामध्ये एवढा पाऊस आहे की आमचं ह्याच्यामुळं बाजरीचं खळंसुद्धा राहिलेलं आहे आणि माझे पप्पा 2 धामवरून सुद्धा आलेले आहेत. तरी पण अजून जे आहे ते म्हणजे आमचं खळं झालेलं नाही आहे. कारण मी माझ्या लाईफमध्ये ना फर्स्ट टाईम मे महिन्यामध्ये एवढा पाऊस पाहिलेला आहे, ज्यामुळे ह्यावेळेस मला तर असं वाटतं आमच्या बाजरीचं नुकसानच होणार आहे. कारण त्याचं खळं पण राहिलेलं आहे आणि पावसामुळे ना जी खड्याची गाडी असते ती सुद्धा आतमध्ये येऊ नाही शकत. आणि तेवढ्यात माझ्या लहान्या बहिणीला झाडाला 3-4 असे पहाड मिळाले, जे की तुम्ही पाहू शकता. आणि तिला खूप सवय, म्हणजे ती सारखं ना असं बागामध्ये चक्कर वगैरे मारत असते, फेरी वगैरे. आणि माझी आई गेलेली आहे गावाला 4 ते 5-6 दिवसांसाठी, कारण तिचे जे पायाचे जे हाड आहे ते सुजल्यामुळे. तर तिथं माझ्या मामींनी सांगितलेलं होतं, म्हणजे त्यांच्याच गावाला एक डॉक्टर आहे, तर ते हाड वगैरे बसून देतात. तर त्याच्यासाठी माझी आई गेलेली आहे. आणि घरामध्ये एवढा राडा झालेला होता आणि मला घर वगैरे सारून घ्यायचं होतं. मग थोडंसं बाहेर ऊन पण पडलेलं होतं. मग पटकन तेवढ्या ह्याच्यामध्ये मी घर वगैरे सारून घेतलं. आणि घर सारवल्यानंतर दुसरं जे काम होतं ते म्हणजे मला अंघोळ करायची होती. माझी अंघोळ वगैरे राहिलेली होती. तर मग मस्त मी अंघोळ वगैरे केली. आणि जे माझ्या अंगातला टी शर्ट होता ना, तो वल्ला राहिलेला होता. तर मग हेअर ड्रायरने मला केससुद्धा माझे म्हणजे वाळवायचे होते. तर त्याच्यासोबत मी माझा टी शर्टसुद्धा वाळवून घेतला. कारण काय होतं, वल्ला असला ना तर खूप घाण वास यायला लागतो टी शर्टाचा. त्याच्यामुळे मग थोडंसं हेअर ड्रायरनी टी शर्टसुद्धा सुकवून घेतला आणि मस्तपैकी मग डोकं वगैरे विंचरलं. आणि मग विचार केला की बाहेर शेतामध्ये जाता येईल. शेतात जायला निघाले, पण तेवढ्यात माझी नजर गेली लकीवर. तुम्ही पाहू शकत, लकी मस्त असा पेटीवरती झोपला होता आणि एवढा क्यूट दिसत होता ना. आणि माझ्या पायाला सारखं या पावसामुळे ना बाहेर जाऊन माझ्या पायाला आले होते चिखले. तर त्याच्यासाठी मी लावलं होतं खोबऱ्याचं तेल. मस्त मी आणि माझी लहानी बहीण आम्ही दोघीजणी निघालो बाजरी काढायला. आणि रस्त्यावर पाहू शकतात तुम्ही असं चिखल वगैरे झालेला होता. आणि शेतामध्ये गेल्यानंतर आम्हाला चिडचिडपणा तर एवढा येत होता, कारण ही बाजरी तर काही होतच नव्हती. आम्ही वापस घरी आलो, कारण माझ्या पायाला चावलं होतं कुत्रं. पटकन ड्रेस वगैरे बदलून मग मी निघाले, म्हणजे दवाखान्यात गेले, इंजेक्शन वगैरे घेतलं. तुम्ही पाहू शकता हे कुत्रं जे आहे ते मला अचानक मागून येऊन चावलं, नाही तर आजपर्यंत नसं चावलं. सो तर मग इंजेक्शन वगैरे घेतल्यानंतर मी घरी आले. आणि तुम्ही पाहू शकता माझी जखम जी आहे पायाची ती थोडी थोडी कोरडी वगैरे झालेली आहे. आणि माझ्या पायाला जास्त जर पावसामध्ये जर मी गेले तर खूप चिखले वगैरे होतात. तर त्याच्यामुळं घराच्या बाहेर सुद्धा मला जाऊ वाटत नाही. आणि पाऊस वापस चालू झालेला होता. तर मग मला बनवायचं होतं रात्रीचं डिनर. आणि डिनरला काय बनावं तर काही कळत नव्हतं. तर सोप्यात सोपं माझ्याकडं एकच ऑप्शन असतं, ते म्हणजे मी तांदळाची खिचडी बनवत असते. आणि ती पण एकदम सोपी. त्याच्यासाठी मी ना कांदा टोमॅटो हे दोन्ही पण यूज नाही करत, त्याला मी स्किप केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी फक्त लसूण खोबरं टाकूनच खिचडी वगैरे बनवत असते. आणि हा जर तुम्ही नवीन असाल ना तर प्लीज प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि माझ्या पप्पांनी आणले होते 2 धामवरून हे बदाम आणि अक्रोड पण आणलेले होते, पण मी तुम्हाला दाखवते बदाम जे की पप्पांनी आणले होते. आणि बदाम जे आहेत ते जे बदाम आहेत ते खायला सुद्धा छान आहेत. आणि हे बदाम ना जम्मू काश्मीरमध्ये ना मिळतात, म्हणजे अक्रोड बदाम हे दोन्ही पण मिळतात. सो तर मग बघता बघता ना संध्याकाळचे 6:30 पावणे 7 झाले होते. तर मग मी ते डिनर वगैरे करून घेतला. मस्त म्हणजे खिचडी वगैरे बनवलेली होती. मग डिनरला बसले, तेवढ्यातलं की माझ्या जवळ आलं. तुम्ही पाहू शकतात की कसं करत होता मला, कारण की त्याला सुद्धा खिचडी ना एवढी आवडते माझ्या हाताची. मी जेव्हा पण बनवते ना तो सारखं मला असंच येड्यावानी करीत असतो. आणि हा मी तुम्हाला दाखवते, मी का ड्रेस सुद्धा एक स्टिच केलेला आहे. कसं स्टिच केला तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि हा तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सो तर मग भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.